देवापुत्र भीष्माचार्याच्या शिबिराकडे देवानं द्रौपदीला उचलून मठापर्यंत आणलं. सांगितलं द्रौपदी एकच काम करायचं, बोलायचं नाही. साध्या प्रदक्षिणाच मारायच्या आणि आपल्या वांगड्याचा आवाज करायचा आणि चरणाचं नमस्कार करायचा. प्रदक्षिणा मारायची आणि द्रौपदी हात जोडायची तर बांगड्याचा आवाज व्हायचा तर सौभाग्यवती बघ असा आशीर्वाद देणे. डोळे लावून 3 प्रदक्षिणा मारल्या आणि तिन्हीदा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद भेटला. त्यावेळेस द्रौपदीमध्ये भीष्माचार्य पितामहा या जन्माचा वय समोरच्या जन्माचा वय त्या डोळे खाड करून बोलले तू कोण? ते द्रौपदी. कसा आपला मालक कसा आणायचा ते बाईच्या हाती. किती काही दुखो किती काही तब्येत खरी बसो माणूस करणार नाही पण बाई करते तेवढी. काय माणसाचं बाई एवढी करते की माणसात किती काही काय असतं उभं राहायची ताकद बाईच्या हाती आहे. हे जे आपण शिंगार घालतो असं लग्न झाल्यावर घालतो का? आधी काढून नाही. सौभाग्याचं मंगळसूत्र कशासाठी घालतो? एवढ्या बांगड्या कशासाठी भरतो? काय लहानपणी जे आहे लग्नाच्या आधी एक कडं असलं नसतं तरी काही घेणं देणं नाही. पण सुरुवात लग्नाची झाली की चोळा पहिला आहे आबाईच्या हातात की अन्नपूर्णेचं प्रतीक आहे चोळा. कधी बाईनं आता काय सांगावं ते आपलंच ऐकत नाही लोकांना काय ज्ञान सांग आहे ना.